नमस्कार मित्रांनो. नवीन बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपला फॉर्म ओपन झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल आपल्याला भरून घ्यायची आहे. मी थोडं स्क्रोल करून घेतो. जसं आधार कार्डवर नेम आहे तसंच या ठिकाणी आपल्याला टाकून घ्या. फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम मी टाकून घेतो. जर मराठीमध्ये काही चूक वाटत असेल तर या ठिकाणी घाबरून जायची आवश्यकता नाहीये. फक्त इंग्लिशमध्ये व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करून घ्या. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल जे काय असेल ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो आधार नंबर आपण दिला होता तो आधार नंबर या ठिकाणी आपल्याला शो होईल. आधार नंबर एकदा चेक करून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला नंतर लॉग इन करण्यासाठी आपल्याला आधार नंबरची आवश्यकता लागणारच आहे पुढे अप्रूव्हल आल्यानंतर. त्यानंतर मॅरेज स्टेटस, तुम्ही सिंगल आहात, मॅरिड आहात, विधवा असाल तर विधवा, जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जी आधार कार्डवर आहे तीच डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. वय ऑटोमॅटिकली या ठिकाणी शो होईल. त्यानंतर कॅटेगरी, तुमची जी कॅटेगरी असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करा. जेंडर, एन टी, ओबीसी, एस सी, एस टी जी असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर, मोबाईल नंबर एकदा व्यवस्थित चेक करा, कारण की लास्टला ओटीपी जाणार आहे. त्यानंतर ऍड्रेस आधार कार्ड नुसार, जसा आधार कार्डवर आहे तसाच ऍड्रेस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी हाऊस नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर रोड ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर एरिया टाकून घ्यायचा आहे. जसा आधार कार्डवर ऍड्रेस आहे तसाच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सिटी, या ठिकाणी आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर महत्वाची जागा, तर या ठिकाणी ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर पोस्ट ऑफिस, पिनकोड ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर फॅमिली डिटेल, आपल्या फॅमिलीचा तपशील या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आपली जी वरी माहिती दिली होती, ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची माहिती या ठिकाणी शो होईल. फर्स्ट नेम, सरनेम, त्यानंतर मिडल नेम, डेट ऑफ बर्थ, वय, रिलेशन, आधार नंबर, त्यानंतर व्यवसाय, व्यवसायामध्ये आपल्याला मजुरी टाकायची आहे. त्यानंतर शिक्षण, त्यानंतर बाकीचे काही भरण्याची आवश्यकता नाही. नॉमिनीज वगैरे बाकीचं पुढलं काही भरण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आपली ऍड मोर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या फॅमिली डिटेल ऍड करून घ्यायचे आहेत. मी क्लिक करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या हस्बंडचं नाव टाकायचं आहे. फर्स्ट नेम, सरनेम, मिडल नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, वय, त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं रिलेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्यवसायामध्ये जे काय व्यवसाय करत असेल ते टाकून घ्यायचं आहे. जर मजुरी करत असेल तर मजुरी. त्यानंतर शिक्षण. या ठिकाणी नॉमिनीज करायला विसरू नका. त्यानंतर लेकराची माहिती ऍड करण्यासाठी ऍड मोर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. परत या ठिकाणी आपल्याला लेकराची माहिती ऍड करायची आहे. फक्त या ठिकाणी व्यवसायामध्ये शिक्षण हे टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण मजुरी टाकलं होतं, लेकरासाठी शिक्षण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती मी भरून घेतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर नियुक्त तपशील हे 90 दिवसाचे सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिले त्याचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर कामकाजाचे स्वरूप, तुम्ही जर प्लंबर असाल, पेंटर असाल किंवा इलेक्ट्रिशियन असाल, वेल्डर असाल, जे असाल ते सिलेक्ट करा. मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिले, कॉन्ट्रॅक्टदारनं दिले, ग्रामसेवकनं दिले किंवा नगरपालिका महानगरपालिकेनं दिले ते सिलेक्ट करून घ्या. मला कॉन्ट्रॅक्टदारनं दिले म्हणून मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर नोंदणी क्रमांक, आपल्याला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदाराचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर असतो. येथे तुम्ही पाहू शकता नोंदणी क्रमांक, जो काही क्रमांक असेल तेच आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर जावक दिनांक आणि जावक क्रमांक हे सुद्धा आपल्याला 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवरच मिळतील. वरच्या साईडला या ठिकाणी आपण पाहू शकता जावक क्रमांक आणि बाजूला जावक दिनांक, जे काही असेल ते या ठिकाणी आपल्याला तेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर संपूर्ण माहिती हा कॉन्ट्रॅक्टदारच भरतो. आपल्याला काही भरण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त फॉर्म मध्ये ते बघून आपल्याला संपूर्ण भरून घ्यायचं आहे. या ठिकाणी नाव, कॉन्ट्रॅक्टदाराचं संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडायचे आहे. तर या ठिकाणी निवडून घेतो. याच केंद्रावर जाऊन आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे. पुढे जी तारीख येईल त्या तारखेला. त्यासोबत आपल्याला डॉक्युमेंटमध्ये 90 दिवसाचं सर्टिफिकेट, आपले आधार कार्ड आणि जी पावती आपण सबमिट केलेली पावती, ती पावती आपल्याला लागणार आहे. त्यानंतर सपोर्ट डॉक्युमेंट, डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्डच्या दोन्ही साईड आपल्याला PDF मध्ये मर्ज करून घ्यायचे आहेत आणि अपलोड करून घ्यायचं आहे. मी अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे. त्यानंतर 90 दिवसाचं सर्टिफिकेट जे आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराकडून मिळालं होतं ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी व्हिजिट डेट, म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख आपल्याला निवडून घ्यायची आहे. जेवरी सेंटर आपण निवडलं होतं त्या सेंटरवर याच तारखेला जायचं आहे. आधार कार्ड आणि आपलं या ठिकाणी 90 दिवसाचं सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. मी तारीख सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, त्याच्यासाठी सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्या मोबाईलवर जो OTP आलाय तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर OTP नाही आला तर या ठिकाणी कोणताही 6 अंकी नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इनव्हॅलिड OTP म्हणेन. त्यानंतर रिसेंड OTPचा ऑप्शन येईल. परत आपल्याला रिसेंड करून घ्यायचा आहे आणि आपल्या मोबाईलवर जो OTP आलाय तो टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. आपलं ऍप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर, या ठिकाणी जे लेटर आहे त्याच्यावर जी तारीख आलेली आहे त्या तारखेला आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि हे लेटर घेऊन आपल्याला जे आपण सुविधा केंद्र निवडलेलं आहे, बांधकाम कामगार सुविधा केंद्र, तिथं जाऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतरच आपलं लेबर कार्ड बनणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.